कसला भारी आहे बाई. जसा आपण गोल्डन टेम्पल बघतो तेच प्रमाणे हे मंदिराची पण रचना आहे. पाकिस्तान मध्ये निघशीला चुकून जास्त धावलो आणि केली बॉर्डर पार. कहा से आए हो जनाब? भारत हमको जान से प्यारा फायनली सरदार रेडी झालेला आहे. आणि आयुष्य डाल मुंडी मटन बनवा आहे ते. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड सोहन नाईक ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड ब्लॉग मध्ये. तर पंजाब मध्ये तुमचं स्वागत आहे. नवरा रेडी व्हासाठी बाई या करवल्या 20 मिनिटं माझा वेट केला ना. या गोडांड्यावर ना बोलते नवरा कोणाचा येतो, या करवल्या पहिलाच आम्ही आता चाललो नाश्ता करायला. आणि त्यानंतर आजचा प्लॅन पंजाब मध्ये कोहरा पडलाय तर पंजाब फिरायचा प्लॅन आहे. गोल्डन टेम्पल व्यतिरिक्त अजून काहीतरी आपण बघू आज. आता खाली उतरलो आपण. नाश्त्याला काय केलंय आज बोलतो पारी केलाय नाश्त्याला एकदम. आम्ही लेट आलो. 9चा नाश्ता होता, 10:30 होऊन गेले. 11 वाजला, 11:30 वाजला. बुर्जी व मस्त बनवली आणि छोले व्हेजवाल्यांसाठी. आम्ही दोन्ही खावाच, दोन्ही ट्राय करू. आणि चाय आहे ना आपला फेवरेट. पहिलाच राम मंदिरला चाललो ना मी. संध्याकाळी गोल्डन टेम्पल पण करणार आहोत आणि दुपारी येऊन वाघा ऑर्डरला जायचं आहे. आता राम मंदिर फर्स्ट टाइम चाललोय पंजाब मध्ये मी. आता मी रिक्षा केली, पर पर्सन 100 रुपये घेतलं नेऊन जाऊन राम मंदिरशी. पंजाब मध्ये पूर्ण कोहरा पडलाय, तुम्ही बघू शकता सगळीकडे. आणि आमच्या सोबत छोटीसा हात सगळी चाललो मस्त रामाचं दर्शन करायला. कसे रिक्षा रिक्षा मस्त आहे, एक नंबर. कम्फर्टेबल बसलेत. नक्की हो. मंदिराजवळ पोहोचलो. पावन वाल्मिकी तीर्थ अमृतसर. मंदिराच्या बाहेर असा मार्केट लागलाय. मंदिरामध्ये पाठीमाग मारुतीची मूर्ती आहे ना, बाबा पक्की भव्य मूर्ती आहे. तर आतमध्ये जाऊन पहिला दर्शन करूया. आमच्याकडे टाइम कमी आहे. 12 वाजले ना. 12 वाजलेत. कडल बंद आहे. 5 वाजले. 5 वाजले. जसा आपण गोल्डन टेम्पल मध्ये पाय धुवून जातो ना, तसा हे मंदिरामध्ये पण पाय धुवून जावं लागतं इथून. फायनली आता मी मंदिराच्या आतमध्ये आलो. आपण पंजाबला आलो फक्त गोल्डन टेम्पल बघतो आणि वाघा बॉर्डर. पण हे मंदिर पण असा पक्का मोठा मंदिर आहे. कसला भारी आहे बाई. पूर्ण पाण्यामध्ये आहे ग. इथून असा मंदिरामध्ये जावायला रस्ता आहे आणि चारे बाजूशी असा पाणी आहे. श्री जगन्नाथाचं दर्शन करूया आपण. जय जगन्नाथ. काय सुंदर मंदिर आहे भाई. थंडी पडली, कोरा पडलाय तर अजून भारी दिसते. इथून बघा मंदिराचा लुक.
जसं आपण गोल्डन टेम्पल बघतो तेच प्रमाणे हे मंदिराची पण रचना आहे. चारे बाजूशी पाणी आहे आणि पाण्यामध्ये मंदिर आहे. जर तुम्ही कधी पंजाबला येणार असाल हा मंदिर पण नक्की या. जवळच आहे म्हणजे गोल्डन टेम्पल जवळशी आपला 15 ते 16 किलोमीटरचा रस्ता आहे. अर्ध्या तासाचा रस्ता आहे. तिथं जर तुमचं हॉटेल असेल तिथून तुम्ही इथं 1-1.5 तासाने येऊन जाऊ शकता मंदिर विजिट करून. एवढं भारी मंदिर आहे. वातावरण शांतता सगळं या मंदिरामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. हे मंदिरामध्ये आजूबाजूला पण पक्की मंदिर आहेत बट आमच्याकडे टाइम कमी आहे. आम्हाला वाघा बॉर्डर साठी 1:30 वाजता निघायचं आहे. आम्ही दर्शन करून निघलो लवकरच. बाहेर आल्यावर बघू शकताय लवकुश मंदिर आहे आणि वैष्णव देवी गुफावाला मंदिर. आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे. समोरच आपल्याला मारुती आणि शनिदेवाचं दर्शन होतंय. तुम्ही बघू शकता सगळे देवांच्या अंगावर असा शॉल टाकल्यात थंडी न वाजावी म्हणून. त्या मारुतीचे ब्लँकेट टाकलाय तुम्ही बघू शकता. हो जय श्रीराम. आणि इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे. याच्यावर पण मस्त शॉल वगैरे टाकली. कसला भारी वाटते बघा. तो आता मंदिरामधून दर्शन करून आलो. काय वातावरण आहे इथलं. आणि बाहेर येऊन चाय पिता इथं समजला की दिवाळीमध्ये इथं कार्तिकी पौर्णिमेला 10 दिवस जत्राच भरलेली असते बोलतो. बाहेर पण गाडी लावायला जागा नसते बोलतो. आवरी गर्दी असते इथं. मला एकदम भारी दर्शन झाला. 5-10 मिनिटं बसलो आणि नंतर बाहेर येऊन वातावरण एन्जॉय केला. एकदम मस्त दर्शन झाला वाल्मिकी ऋषींचा. रामतीर्थ मधून दर्शन करून आलो आता हॉटेलला. आणि बस येईल आमची आणि मग ती आम्हाला घेऊन जाईल वाघा बॉर्डर अटारी बॉर्डर. तिथं जाऊन आपल्याला जो परेड वगैरे बघायला भेटतं. आहा एक नंबर भाई एक नंबर. एकदम घुसबम्स येतात. आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. तुम्ही ओळखता का बघू द्या ना. पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा लाजचा पेटला पडदा लाजचा. करम सावरिया सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. आता अटारी बॉर्डरला चाललो ना मी केतन सिंग यांच्या सोबत. पगडी घालून कसा वाटतंय तुला. कसं येतंय. एक नंबर ओहो सरदार जी कैसे हो तुसी. सगळी बसली बस मध्ये. भारत माता की हम सब अरे एक है. या वाडाला हिला कोणी मारलाय गो. या वाडाला हिला कोणी मारलाय गो. या मक्कूंचा हात कोणी धरलाय गो. या मक्कूंचा हात कोणी धरलाय गो. या मक्कूंना डोला मार गो. या मक्कूंचा हात कोणी. ए मक्किया रात को खाओ पियो दिन को आराम करो. मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो. कसं बोलतो. मामा
बस मधून उतारलो फुल धिंगाणा घालून वाघा बॉर्डरला पोहोचलो या लवकरच. तुझे सलाम. धावत पाकिस्तान मध्ये निघशीला चुकून जास्त धावलो आणि केली बॉर्डर पार. पोचला पाकिस्तानला. जनाब कहा से आए हो जनाब. इथं पोचल्या आपल्याला आधार कार्ड किंवा काहीतरी आपला आयडेंटिटी लागतं. आधार कार्ड वगैरे विसरू नका, काहीतरी आयडेंटिटी कार्ड सोबत ठेवा. इथं दाखवून आपल्याला एंट्री करवतात ना. मागच्या वेळेला आलो होतो आपण, पण यावेळेला ते बंद होतं. थँक्यू. आपले महाराष्ट्राचे भेटले ऑफिसर. असं बरं वाटतं ना आपली भाषा ऐकल्यावर. अवरेला पहिल्यांदा पाकिस्तानचा झेंडा बघला असणार, लय मोठा आहे त्यांचा, पण आता आपला बघू ना इंडियाचा. मी तर पहिल्यांदा चाललोय. आणि आपण आलेलो तेव्हा आपल्याला जावालाच नाही भेटला तो. हा तेव्हा नाही. अटॅक झालता ना पेलगामचा, ते टाइम झालतो आम्ही. पूर्ण अशी चेकिंग होते, त्यानंतर आपल्याला एंट्री भेटताय. बघा समोरच आपल्याला एंट्री करायची आहे तिथं. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है, भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है. ओ भाई आतमध्ये आपण खावाला घेऊन जाऊ शकतो. पेरू घेतला, पेरू. हिंदुस्तानी. तर आता आम्ही पोहोचलोय वाघा बॉर्डरच्या इकडं, इंटर केलं आतमध्ये आणि आपल्याला भेटल्यात भिवंडी पब्लिक. आम्ही आलो हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून. ओके, नेक्स्ट टाइम हरीश टूर अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून या.
आहे कशी फिलिंग आहे एक नंबर भारत माता की खाली उतरावं बच्चे एवं बुजुर्गों का भारत माता की भारत माता की भारत माता की हिंदुस्तान 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 वंदे 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 चालतंय भारत माता की भारत माता की भारत माता की हिंदुस्तान 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 वंदे 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 दर्शक ध्यान दें, आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया राष्ट्रीय ध्वज उतारते समय ध्वज के सम्मान में अपने अपने स्थान पर खड़े हो जाएं। अब आप मेरे साथ 3 बार हिंदुस्तान जिंदाबाद करा रहेंगे। हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान 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 जिंदाबाद जिंदाबाद
अब सभी दर्शकों का निवेदन है, कृपया स्वर्ण जयंती द्वार के रास्ते जेसीबी अटारी परिसर से शांतिपूर्वक प्रस्थान करें। सभी दर्शक अपना कीमती सामान, मोबाइल, पर्स, बच्चे एवं बुजुर्ग जाता आता झेंड्याला पण दिवसाला आहे, फडकाला सुरुवात झाली. हो हो, वारा सुटला र. कुठला तुम्ही? कल्याण वरून भेटलं भाऊसा. काय बोलता बाई, कसा वाटलाच? गुजबम्स आले का अंगावर, काटे उठले? कोण कोण आलात? तिघा भाऊ. एक आलं का? फिरत फिरत कुठे कुठे गेलता फिरायला? हा, पंजाब मध्ये. आणि पुढे कुठे? वैष्णव देवीला का? चालेल, हॅपी जर्नी. चलो. घाबरवला बाई. आता हॉटेलवर जरासा रेस्ट केला आणि त्यानंतर आम्ही आलो ना आता गोल्डन टेम्पलला. रात्रीचं 8:30 वाजलं. जालियनवाला बाग तर नाही करायला भेटणार आम्हाला. सध्या आम्ही बाहेरच आहोत, जिथं महाराणा प्रतापांचं स्टॅच्यू आहे तिथूनच आपल्याला रस्ता आहे, तुम्हाला माहिती असेल. पगडी बांधावा इच्छा झाली इथं येऊन डायरेक्ट मनाची. तर मनाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. 300 रुपये घेतलं ना आमच्याकडून. व्हाइट कलर का बांध देना पड़ेगा. किधर बैठू? ये इतना लंबा होता है ना, लंबा चौड़ा. हाँ जी, हाँ जी. ऊपर देखो. फायनली सरदार रेडी झालेला आहे. कसं वाटतंय? मी वाटतंय का सरदार वाटतंय? पगडी कंप्लीट झाली आपली आणि आता जावाचं आहे गोल्डन टेम्पल मध्ये. साडेनऊ वाजलं ना आता आणि चाललो ना मी गोल्डन टेम्पल मध्ये. रात्रीच जास्त करून व्हिजिट करा तुम्ही, कारण रात्री जो नजारा आहे सुवर्ण मंदिर मध्ये एक अलगच खुशी देते आपल्याला बघून. म्हणजे शांतता पण आहे. इथून पहिला स्टार्टला आपल्याला पाण्याची पाय बुडून जावं लागतं. आम्ही आलो तर कंप्लीट पालखी निघली. नशीब बोलायला लागलं तर भारी आहे, कारण तर पालखी पण बघायला भेटली. पालखी नंतर आम्हाला आतमध्ये सोडलं, बट वरती नाही जाता आलं. सध्या तरी लय स्ट्रिक्ट केलाय. मोबाईलचा वगैरे व्हिडिओ नाही काढू शकत आपण, पण फोटो काढू शकतो असा विषय आहे. सोहन सिंग कसा दिसतोय? आता रात्रीचे 10:15 झाले. 10 वाजता मंदिर एकदम बंद होतं आणि आम्हाला आता जावाचं आहे रूमवर. लवकरात लवकर घाई झाली आणि ती घाई का झाली तुम्हाला ते थोड्याच वेळानं समजेल बाई. गाईच करायचं आता रिक्षा गेली तो गाईच, आणि पुढे काय होईल याची शक्यता आम्हाला माहिती नाही. त्यानंतर सुनसान गलीमधून आम्ही निघत आहोत पंजाबच्या या गल्या. आणि या गल्यामधून आम्ही गोल गोल फिरत फिरत कुठे चाललो काय माहित नाही. रूमचा ऍड्रेस सांगितलाय त्याला. हॉटेल आमचा कुठे आहे हे काय आपण सवय झाली, पण काय ठेवणार आहे, काय नेऊन देणार आहे. मार ठेव, आमचा खर्च कवरा आहे.
रूम आलो. तर तुम्हाला मी बोललेलो मला लवकर जायचं घाई आहे, तेच गोष्टीसाठी जी गोष्ट आता घडणार. जेवायला भाई मटण बनवलंय ना, सगळ्यांना लेट आलोय, त्यांना मला अफसोस होते पक्का मला. आणि भाकरी पण कुठली ताईच हात तरी काय म्हणजे पंजाबला येऊन पण आपली घरची तांदळाची भाकर आणि आयुष्य पण डालमुंडी मटण मला माहिती होतं, डालमुंडी पण गेली. हो हो. आणि मटण पण गेलं काय साईडला आयुष्य वाढला 2 किलो. लिंबू मारके हा. आणि हे झालं चिकन पकोडा पिझ्झा खाव तरी काय काय आई शपथ. नक्कीच हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स तुम्ही इतका सुंदर जेवण देता त्याबद्दल माझ्या मनापासून धन्यवाद ताई. मटण आणि भाकरी पंजाबमध्ये आणि पंजाबी सोहन सिंग खाता वेळेस तुम्ही कमेंट करून सांगा तो पेटा शोभतोय का म्हणा. आणि चिकन पकोडा मटण खाते मुंडी भार आहे काय पहिले मुंडी खाते नंतर मटण काय मटण बघते तणाव बनवलं चव सांगतो तुम्हाला. दाल मुंडी सारखी लागते एक नंबर. तुम्ही खाली नसतील ना तर हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आता मस्त आलो रूम वर फेटा वगैरे काढतंय. आणि कसा होता आजचा ब्लॉग तुम्ही कमेंट करून सांगा पंजाबचा. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मनाली ट्रिप कशी वाटली ते एकदा कमेंट करून सांगा. आणि बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या निघायचं आहे आम्हाला लवकर, बॅग वगैरे पॅक करतोय, सकाळच्या लवकर निघायचं आहे. चला बाय.